छावा कादंबरी भाग 4. राजेसाहेब, जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोड्याच्या पाठीवरून घामेजत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील आंबा जाणे. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिल्याच्या पायगोवा राहत नाही. हेच खरं जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कंठ त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळे भरून पाहावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईंच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतावळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतिणीच्या सोयीवर पडलेल्या दालनात नसते जायचे. त्या विचाराबरोबरच पानभर त्या जडखंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेली मोहरा जड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. सक्का उतारा बाळराजांचा वजाबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्यावरच आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे